वेलकम टू पिंशू किचन। छान उपासाचे बघू शकता क्रंची आपण वडे बनवणार आहे आणि क्रिस्पी खूप चवीला छान लागतात। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही दही हिरव्या मिरच्या तळून छान लागते खायला आणि एक वेगळ्या पद्धतीने विदर्भ पद्धतीने कसे खायचे सांगणार आहे मी। आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता। आता इथे मी वडे घेतलेले आहे 3 उपासाचे तळलेले आणि त्याच्यावर दही घेतलं, जिरेपूड टाकायची, चवीनुसार चटणी आणि मीठ टाकायचं आणि पुन्हा दही टाकायचं। अहो तुम्ही एकदा बनवून बघा, मी सांगते त्या पद्धतीने खूपच खमंग आणि टेस्टी लागते आणि पचायलाही हलके राहतात। ते सुद्धा टिप सांगणार आहे मी पचण्यासाठी काय करायचं ते। खूप चवीला खूप छान लागतात आणि उपवास असं आपण हे खाल्ल्यानंतर खूप हलकं राहते पचायला। बऱ्याच जणांना वाटते तेलकट खाल्ल्यावर पचत नाही, पण हे वडे पचतात। त्यासाठी मी या वाटीने 2 वाटी साबुदाणा हे रात्रीच भिजू घातला होता। सुका कढीपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा जिरं, 3 हिरव्या मिरच्या आणि ताजे कढीपत्त्याचे 2 छोटे काड्या घेतलेल्या आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहे। साबुदाणा भिजवताना हा मोकळाच भिजवला गेला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। रात्रीच भिजू घातला होता मी साबुदाणा। साबुदाण्याच्या वर एकच बोटाचं कांडं असं पाणी टाकायचं, त्यामुळे पाणी जास्त होत नाही, व्यवस्थित होते। आणि आलूचे सालं काढून घेऊया आपण। आता हे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जिरं मिक्सरला छान जाडसर फिरून घेऊया। शेंगदाण्याचा कूट हा मी घरातच बनवून ठेवलेला होता, जाडसर असा खमंग भाजलेला। मी भाजीत वापरण्यासाठी एक डबा बनवून ठेवते, त्यातलाच घेतलेला आहे। आता बटाटे हे छान शिजलेले आहेत, त्यामुळे मी हातानेच मॅश करून घेते। तुम्ही खिसणीने किंवा वाटी गिलासाने पण मॅश करून घेऊ शकता किंवा पावभाजीच्या मिक्सरने। मी हाताने छान मॅश करून घेते, कारण ते छान शिजलेले आहे आणि लवकर मिक्स होतात ते। साबुदाण्याला पाणी जास्त झालं असतात, आपले वडे हे तेलात फुटू शकतात आणि विरघळतात, त्यामुळे पाणी हे साबुदाण्याला जास्त झालंच नाही पाहिजे। साबुदाणा हा मोकळा झाला पाहिजे भिजवल्यानंतर। जाडसर आपण वाटण टाकलेलं आहे, कढीपत्ता, मिरची आणि जिऱ्याचा आणि शेंगदाण्याचा कूट। तुम्हाला कढीपत्ता उपासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल। छान मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्ही शेंदे मिठाचा सुद्धा वापर करू शकता उपासाला, साधं मीठ खात नसाल तर। छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्या साईडला मी छोटासा गोळा हे लहान मुलांसाठी काढून ठेवलेला आहे आणि मोठ्यांसाठी हे मी तिखट टाकत आहे जरासं चवीनुसार। आणि हा सुका कढीपत्ता छान मी क्रॅश करून टाकलेला आहे। कढीपत्त्यात टाकल्याने आपल्याला वडे हे पचायला हलके जातात, तेलकट असल्यामुळे। बरेच जण उपासाला हे तेलकट पदार्थ खात नाही, तर मी सांगते ही तुम्ही पद्धत वापरून बघा, पचायला हे खूप हलके जातात। आता इथे मी हाताला नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आणि एका चमच्याने छान गोळा घेतलेला आहे आणि छान 3 बोटांनी असं थापून घ्यायचं आहे। एक पळी किंवा चमचा घ्यायचा, म्हणजे एकाच आकाराचे वडे तयार होतात आणि खूप सोपे जातात, पचायला खूप हलके असतात हे। बघा किती झटकीपट तयार होते आणि एकदा बनवून ठेवले तरी काही हरकत नाही। मी एकदाच बनवून घेणार आहे पूर्ण वडे आता। तिकडे मी गॅसवर कमी पॉवरवर हे तेल ठेवलेलं आहे तापवायला। अशा प्रकारे सर्व वडे बनवून घेऊया आपण। एका डिशमध्ये काढून ठेवायचे आहे ते। खूप झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खमंग स्वादिष्ट लागते आणि सर्वांनाच आवडते। उपास नाही ते सुद्धा खातात आणि वरून क्रिस्पी आणि क्रंची असले तरी आतून हे सॉफ्ट राहतात, त्यामुळे ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकते। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। वड्याचा खालचा भाग हा 2 ते 3 मिनिट तळल्यानंतरच वडे हे पलटून घ्यायचे आपल्याला। सुरुवातीला त्याला लगेच टच करायचं नाही, 2 ते 3 मिनिटांनी परतून घ्यायचे। बघा किती छान 7 ते 8 मिनिटातच हे वडे तळल्या जातात, क्रिस्पी आणि क्रंची। आता तेल निचरायला झाऱ्यावरच ठेवूया। दुसरी बॅचसुद्धा मी तळून दाखवते तुम्हाला। खूप छान खायला लागते आणि चविष्ट भन्नाट ही रेसिपी तयार होते। मी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही बनवली आणि खाल्ली तर
दह्यासोबत खाल्ली असतात ॲसिडिटी होत नाही आणि पचायलासुद्धा हलके जातात हे तळलेला पदार्थ असल्यामुळे. ही सुद्धा आपली बॅच ही 7 ते 8 मिनटात तयार झालेली आहे. अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया. गणपती, श्रावण महिना आणि एकादशीला तुम्ही छान हे तळून खाऊ शकता. अशाच प्रकारे आता सर्व वडे तळून घेऊया. बघा मी आवाज करून दाखवते तुम्हाला किती छान झालेले आहे वडे. एकदम क्रिस्पी लागते ते खायला. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा तुम्ही अशाच प्रकारचे बनवतात का? आमच्या विदर्भात असेच बनवतात. आवडल्यास सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. याच्या आता 3 वड्यावर मी छान दही टाकलेलं आहे. थोडंसं लाल तिखट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ. एक बार खाओगे तो खूपच छान लागत आहे. ती भन्नाट लागत आहे खायला, चवीला आणि पचायलाही हलके राहतात कढीपत्ता टाकल्यामुळे आणि दह्यामुळे. आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. थँक्यू.